बिहार जो आहे ना ही मंत्रिमंडळ सामान्य दिली याला बिहारमध्ये निवडून नाही मंत्रिमंडळ समितीला मान्य केलं पाहिजे मग बिहार काढतो बरोबर मला राज्यपाल आपण मान्य केलं सगळं करतो सगळ्यांना आवाज येतो बरे शांत बसा आता आवाज करू नका तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचं अध्यक्ष विखे साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब आणखी कोणी आले या राणा दादा त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथल्या आंदोलकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक आभार सगळ्या अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक विषय शांततेनं समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटात तुटल्यासारखं होत आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचे विषय क्रमांक 1 आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केलाय मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे आधी ऐका ना मराठीचे कृत्य ना आधीच वापरत लगे आपण आपल्या पण अभ्यासाकडे विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहे हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं पण सगळे हा म्हणले ढकलेले चाबरे ते अभ्यासाचं तिथं हा म्हणले आणि वाटण राहत त्यात गेल्यावर म्हणले चुकलं मग तेव्हा झोपला होता त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करा त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास
मंत्रिमंडळ फोकस समिती मान्यता देत आहे। या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे। म्हणजे हा ना, ते झाल्यावर ते शब्द बदलतील ना, पुन्हा करण्यात येईल ना तिथं लगेच। हो, ते घेऊन तर तुमच्या मध्ये उठतो काही विकेस आहे, ती पुस्तक मग तुमच्या मध्ये उठतो काही, मी उठत नाही, मी जरा जेला ना खाली तर उठतो। म्हणजे थोडक्यात आपल्या गावाला भाषा सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे। आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हक्कावर ठाम होतो। सातारा संस्थांचे गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो, खरं एक अभ्यास नंतर का नाही म्हणल्यानं थोबड खाणे। सातारा गॅजेटियर पुणे औंध गॅजेटियर वरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्याच्याकडे मागणी दिली। त्यांनी सांगितले सातारा संस्था पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल। त्याचं कारण विचारण्यात आलं का जलद गतीने? त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि सातारा थोडे किचकट कायदेशीर त्रुटी आहे। जलद गतीने म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते आता, बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही, फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा। त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला, पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहे ना, साक्षीदार त्यांना धरलेले नाही म्हणलं तुम्ही करून देता ना, आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला। ते म्हणले मी करून देतो, मी जबाबदारी, मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना, राजे बरोबर आहे, मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या, राजे म्हणले देतो। राजे हा म्हणले की नाही, इतके लोक सांगण्यात मग खबर आणते लोक जमलं नाही। आता हे 2 विषय अंमलबजावणी झाले, खाली काय राहिला आता जरा डोकं लावा शिका ना, येतो ना तिथं बी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला। आधी हे घेतो, थांबा, महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली। त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध ठिकाणचे, काय राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ। आता किती आहे? ऑगस्ट, संपला, ऑगस्ट संपला, आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिले, म्हणजे JR काढला। JR म्हणून JR लेखी फिके नाही, ते लेखीला काही किंमत नसते, आणि आपण ओरिजिनल आहे त्यात मात्र आहे हे ओरिजिनल आहे मंत्री कवाच करीत नाही का फोटो काढून, हो ना? अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या म्हणून सांगितलं, ते म्हणत तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य म्हणलं लगेच JR काढतो, राज्यपालाचा सैन, राज्य मंत्रिमंडळ सैन, याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे। मला पटायला लागलं नाही, मी आता इतकं बोलून ऐकून घेत नाही, आता फक्त बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असतो।
त्यांच्या बोलण्यात तथ्य स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीज पुऱ्या काढून घेतो म्हणजे, कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे, पटापटा मागे घेणे, यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्यापुढे, तरी शब्द थोडी इथं बदल करावा लागत दादा. हा मला डोकं चाला ना, एवढं खुशानं गाळ झालं ना, तुम्ही गाळ केलं ना, नाही डेरी उतरली, ढेरीच नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात असं आपण मागणी केली होती. त्यांनी असं सांगितलं, मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून त्याचं का असल्यासारखं खेळ, ते काय सोपं असतं. त्यांच्या गळ्यात हे वरचं नोकरीला डेंजर होत आहे, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस. का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून पोरं असतील किती ते 50, आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कुंपाळाचं कुंकू पुसलं, सासरे सांभाळायचे, कोणी आधार देत नाही, कुटुंब उघड पडलं, कसं कामा. मला वाटतं ते केलं तर बरं राहील, नसतं हे व्हायला द्या लवकर. MIDC त्या शासकीय अधिकारी महावितरण मध्ये करा. परत तुम्ही MIDCचं चांगलं आहे. उदय सामंत साहेब हातात एक करा, उदय साहेब कथा साहेब काय तुम्हाला तरी काय असं कथा नाही. त्याला सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDC जवळ आपल्यात माऊलीला राजेसाहेब नाही जात आहेत इष्टीकडे. एक तर कंपाळा कोकून असतं, लोकांच्या नजरा विचित्र असतं. नवरा गेल्याला तिला कसं कसं एसटीनं घरी जायचं, आम्ही आग बघ होते लय अवघड. ते MIDC केलं तर वा वा, तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड आपल्याला नव्हता. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा, म्हणजे लोकांना कळलं तरी ही नोंद निघाली का नाही. लोकांना मिळत लागला 58 लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा, लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र व्हॅलिडिटी. आतापर्यंत 8 तारीख दिली, दादा कागद थोडा खाली. 2 तुम्ही आता इथून गेले नाही का आदेश काढा. दादा कागद थोडा खाली. आतापर्यंत व्हॅलिडिटी वर्ष झाले लोक 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतो. याचा अर्थ खोटी आहे का नाही, तो दाखवून म्हणतो तांत्रिक अडचणी. तेव्हा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या गेल्या संदर्भात बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास होतो, मानसिक त्रास होतो. पण आम्ही आता सुख समितीने असं ठरवलंय की आता त्या समितीला एक कॉन्स्टिट्युशनल पॉवर दिले, न्यायिक अधिकार दिलेले आहे. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊ. आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्यात की त्यांनी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन त्या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते कामातून निकाली काढावे, म्हणजे त्या दात पडताळी समितीला ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचा मी आता प्रश्न व्यक्त केलेला आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरग गरीबाचं MBBSला राजेसाहेब लागलं, 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकले. त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला.
नंबर लागला. बाप नाही आई रडत रडत अंतरामध्ये झाले. त्याने सांगितलं रुपयाने पोराचा कक्षकवाल्याचा नंबर व्हॅलिटी द्यायला 18,000 रुपये जर दिले तर लगेच देतो. तुझं वावर घर पण नाही काय कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणजे फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्याचं वाटलं जातं. कारण त्या पोराने सांगितलं होतं तुझं आयुष्यात रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंत म्हणतो मी, आत्तापर्यंत ज्या व्हॅलिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीने. यापूर्वी जिल्हा स्तरावर जात पडताना समितीकडे मनुष्यबळ होतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ऍडिशनल कलेक्टरांच्या अधिकाऱ्याचा तिथं आदेश करून टाकले. पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे. त्यामुळे आता त्याला गती येईल. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना आतापर्यंत सूचना देण्यात येत असं वाटतं. आता पूर्वी तसं नव्हतं. काही महिने काही वर्षावर इथे राहून गेलो होतो. आता ती कार्यवाही झाली. याच्याबरोबर वंशवळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. हा, आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या. त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करतायत. तालुका स्तराच्या दिली कधी? आत्ता का? हा, आत्ता दिली असं. कारण ते लय हाल होते. ते वंशवळ समिती चांगलं आहे तालुका स्तरावरती. आणि विखे साहेब आपण शिंदे समिती ऑफिसीय वंशवळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं. आणि शिंदे समितीला काय नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हा, ती सुरू ठेवा. काय होतं? हा, आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे करतात. बैठक होऊन गेली, गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात. हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आले. त्याच्यासाठी मूळ लिपी फारसी आणि उर्दू याच्या अभ्यासात खूप कमी शासनाकडे. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले. जे मोडी लिपी किंवा जे उर्दू लिपी जे आहे ना, जाणारे लोक आपण द्या. पण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेता पडतो मानधनाला. म्हणजे मग कार्यवाही करता येईल. किंवा आमची जबाबदारी मानधन नको आम्हाला, फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसबुक कडे तुम्हाला काय सांगावं, ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचंय. आमच्याकडे धाराशिवला असं आहे वकील रत्नापुरी नाव आहे. त्याने 100 मोडी लिपी तयार केले. आणि कुठकडे घरचे पैसे देत होते सापडे म्हणते जवळ पदरून. तुमचे पैसे काय घ्यावा, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जा नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैसे फेसबुक कडे आमचं तुम्हाला काय करा. आमचं वावरी राहिला तुम्हाला काय करायचं नाही सापडलं. फक्त मोडी लिपी घेणं अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले. आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना बोलतो मराठा आणि कुणबी एक हे होत्या काळा 58 लाख नोंदीचा आधार. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे आर काढायसाठी किचकट नसून द्या. आपल्याला सगळं कळत आहे. पण काय घेरायचं पुढं केलं जायचं काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना नाही, पण ज्या काळा मराठा आणि कुणबी एक येतात. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेब आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतोय मला. विखे साहेब ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा. बरं 2 महिने जाऊ द्या. काय करतात त्याच्या खानदार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लोक बाण टाकीत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारण शिंदे समितीने विखे साहेबांचं नाव सांगितलं आपल्याला.
2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे, देऊ. राहिली सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायला आहे. छाननी हा हरकती आलेले आहेत ना, त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकत. त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आला असं त्यांचं म्हणणं आहे. राहिले फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो. मी आहे तर तुम्हाला डंकला. तुम्ही पोरं समजून घ्या. खाताना माणसाला मराठ्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचे. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चला. थोडा 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 खाल्ला. तुम्ही एकदा जरभर खाल्ला तर नळ्यात दुखण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले. थोडस डोक्याने चलू. हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्याचा GR काढून. विखे साहेब GR काढायला ना सगळ्याचा. सामंत साहेब सगळ्याचा GR काढायला. आता लगेच आपण हा म्हणले ना लगेच ना आम्ही गेल्यावर नाही मग मी नसतो जातो. माझ्या मनाला सर नाही हा म्हणतो ना थोडं वाचते नाही. घंटाभर वेळ देतात ना आम्हाला. घंटाभर पटापट असतो. इतकं सोपं आहे. मग आपण फेसवाडीला 5 दिवस कशाला बसू. तुम्ही आमच्या असं आमच्या हलकर करावं. इतकं पटापट होतं म्हणलं तुम्हाला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगावं आता. मुताला पण का घोळायला गेलो मुताला का मुंबईला राहावं. मी एकटा सापडलो होतो मला सगळ्याला. मी जगाने पाठशाच्या नात्यापासून एवढं सांगतो काय हे तर मी करतोच आहे. परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी आणि मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मध्ये लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास शेतमासमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्याच्या नावावर परत केल्या करून दिल्या मागच्या काही महिन्यांना. धाराशिव शहर सगळ्यात क्लास 4 होतं. त्यात क्लास 4 झाले आणि विनामूल्य केला तो बरोबर. कमी आहे 25% 50% राहतो 5% काहीतरी केला तो 4%. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, नंतर बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचं फार केलं. हे त्यामुळे आपली भूमिका अगदी सकारात्मक आहे. पण कसं आहे की आता आपण ज्या भूमिका मागत आहे त्याला मी ते सुद्धा ती भूमिका की आपल्या दृष्टीने पोर्टिकला आपण आपल्याला प्रश्न हातात घेतलेला आहे त्याची जाणीव आम्हाला नाही. म्हणून त्याला मी कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून आम्ही आपल्याकडे आलेला आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं त्याच्यात कुणी आडवा आला तर टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य. आता पोरावा आहे का हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला. मान्य पोरावं तास ते आपल्याला GR द्यायले. दुसरा मुद्दा आहे का आता. दुसरा मुद्दा थांबा ना. आधी आहे का सगळ्या मागण्या आहे का. भावतळे करू काय म्हणून येतो. काय काय चौकशी तू
काय बदल झालेला आहे का काही तुला आरक्षण देणं घेणे काय चौकशी करतो येडी लागली किंवा मागं आणि मग आता काय म्हणलं तुका साईड डोक्याचा आहे का काय आहे का तुला जे आर कळत का जे आर कोण मानलं रे कोण रे तुला जे आर कळत का क्रमांक 1 हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायला माया पुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या होकाराला हो देऊ नये बरोबर का 2 सातारा संस्थांची पण जी आर काढाले फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्याने काही त्रुटी आणि ते बरेच किचकट आमचं संस्थांचं आहे 1 महिन्यात सगळं करून देतो त्याची विके साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजाचं आपलं भांडण होणार होता मावळेत नाही भांडत नको ना भांडायचं अरे त्यांना बाबाराजे मध्ये करावं लय आमचं जुनं आपण तुम्हाला दादू मध्ये दादू हे असं असतं ते लाडाचं नाव असतं छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असतं मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब राजेसाहेब चुकत तर नाही ना काही असं असेल तर नाही मग मला शिवेंद्रराजेसाहेब म्हणाल कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातले की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजेसाहेब म्हणते मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला दुसरं काय ती पण गॅजेटची 1 महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहिला केसेसचा विषय केसेस मागे घ्यायला लागले त्याचा पण जी आर काढायले ना त्याचा पण जी आर काढायले हा पहिले ते लिहितेच होतं आपल्या ते आता जी आर काढायले प्रत्येकाचा जी आर काढा एक हा सगळ्याचा जी आर जमन ना मला वाटतं हे 2 गॅजेटियरचे वेगळे गाव राजेसाहेब हा नाही गॅजेटियरचे काय करा वेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार खालच्या याचा एक काढा पण सोपं आहे ना विखे साहेब जाऊ द्या राजे विखे साहेब आपलं सोपं दिसू आपण कशाला अडचणीत तुम्हाला नको आम्हाला नको दोन्ही गॅजेटियरचे वेगळा जी आर काढा 2 ते 2 जी आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटियरचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे 3 एकूण जी आर काढा ताण नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार समाज फसताना तुमच्या सांगोर येतो आमच्या 18 लाख नोंदी झालं पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याचं भराच्या सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलं काय राहिलंच नाही ना आता ओके म्हणायचं पोराव काय करायचं 1 तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं ते जी आरच नाही आलं म्हणून काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो शांत बसा तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मी आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलं नाही कुणी काही बद्दल सांगायला ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट पाटील साहेब आमच्या पोराने एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरं आहे कोणत्या गल्लीत घुसावून पण जावा तुमच्या आरटीओने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमचं ऐकायला सांगा बरं आमचं खरंच आहे का कोणत्या गल्लीत मध्ये इकडं झेड
ते लगेच काढा ना, त्याचं काय ते काय झालं बरं. जेवढं दंड झाले तेवढे सावंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागे घेतो, दंड घेतले सगळे मागे घेतो आणि निर्णय अहो विजय झाला. जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार, आमचा जे आर दिल्यावर आता नाही, उलट ते शांतते जाणार नाही, तुमच्या टकोर सगळ्याचा गोळा टाकून जाणार आहे. ते मोबाईल काय जे आर ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत. थांबा रे, तुम्ही देत नाही तर वरची ती रोष वेगळा, पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहे, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, खानदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात होणार नाही. रुपया आम्ही गोळा करून अनेक लोक येत आणि हे जाताना शांततेत जाणार, म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्या व्यक्त करून वगैरे टाकणार मग जाणार, तसं जात नाही. त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण, त्याला हुलटबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तुम्हाला मुंबई खाली झाले दिसत, 9 वाजता फक्त आता तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तर माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते लोकांना जायचं गावात. तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक, आम्हाला जे आर आणून द्या, तातडीनं अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात. आणखी काय पाहिजे तुम्हाला? पोरांना मंत्री महोदयांना सन्मानानं वाटा लावा, पुन्हा ते वापस येते जे आर घेऊन. नाही तिथंच बसून राहा, जे आर घेऊन या. काय तुम्हाला येईल जा परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमचा प्रॉब्लेम, आपल्या डिझेल वाचन तेवढे. पोरं ऐका, हा म्हणून अरे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला, याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला, याच्यापेक्षा काय पाहिजे, हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा बापू. आज कळालं गरिबाची ताकद किती मोठी. एक मिनिट आम्ही काय करूया तुमचा फोटो काढायला अवांतरवरती करू नका, अवांतरवरती करू नका आणि सर्वांना वाचण्याची संधी द्या. अभ्यासक सर्वांना तो जे आलेले जाऊ दे रे बाबा, पण पडला.